मंडळी, एका गावामध्ये दिवसभर काबाड कष्ट करून लोक घरी परतले होते. जेवण करून पोटात दोन घास घालून थोडे निवांत झाले होते. त्याच वेळी भल्या अंधारामध्ये गावात एक कार येऊन उभी राहते. त्यातून पांढरा शुभ्र कपडे घातलेला, सर्वसामान्यांसारखाच दिसणारा पण तितकाच रुबाबदार असलेला एक व्यक्ती त्या कार मधून उतरला. जसा तो व्यक्ती गाडीतून खाली आला तसा क्षणार्धात 5-50 लोकांचा घोळका त्याच्या भोवती जमा झाला. तो व्यक्ती नंतर कोणताही विचार न करता आहे त्या जागेवर मांडी घालून बसला. मध्ये तो व्यक्ती आणि आजूबाजूला लोकांचा गोतावळा. प्रत्येक जण त्या व्यक्तीला प्रचंड विश्वासानं आणि आपुलकीनं स्वतःला येणाऱ्या समस्या सांगत होता. सार्वजनिक समस्यांविषयी त्या व्यक्तीकडे तक्रार करत होता. एका बाजूला लोकांचं बोलणं सुरू होतं आणि दुसऱ्या बाजूला त्या व्यक्तीकडून लोकांना येणाऱ्या समस्या एक एक करून स्वतःच्या वहीमध्ये टिपणं सुरू होतं. जसजशा लोकांच्या समस्या त्या व्यक्तीच्या वहीत नोंदवल्या जात होत्या तसतसं लोक अगदी सुटकेचा श्वास सोडत होते. त्या पांढऱ्या शुभ्र कपड्यातील व्यक्तीसोबत बोलल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचं समाधान होतं. कारण ती व्यक्ती समस्या घेऊन आलेल्या लोकांना फक्त समस्या सोडवण्याचा शब्द देत नव्हती, तर थेट प्रत्यक्ष कृतीमधून लोकांच्या समस्या ती सोडवत सुद्धा होती. हे सगळं समाधानी आणि तितकंच दुर्मिळ दृश्य आहे बागलाण तालुक्यातील हेंगोडा जिल्हा परिषद गटाच्या गावामधलं. ज्या गावामध्ये सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन यांनी रात्रंदिवस लोकांसाठी राबून स्वतःची ओळख सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस अशी केली आहे. मंडळी, काही माणसं जन्मजात मोठी असतात तर काही त्यांच्या स्वकर्तृत्वानं मोठी होतात आणि सुनील महाजन हे स्वकार्य कर्तृत्वानं नावारूपास आलेल्या माणसांमधील एक असामान्य व्यक्ती आहे, ज्यांनी कधीच स्वस्वार्थ न पाहता केवळ जनसेवा मनामध्ये ठेवली आणि त्याच मार्गाने पावलं टाकली. अशा सुनील महाजन यांच्या कार्याचं कौतुक आज बागलाण मधल्या ठेंगोडे जिल्हा परिषद गटातील प्रत्येक माणूस करतोय. सुनील महाजन यांचा जन्म एका सर्वसाधारण शिक्षकाच्या घरात झाला. महाविद्यालयीन काळामध्ये त्यांनी विद्यार्थी सेनेमध्ये काम केलं. वेगवेगळ्या सामाजिक चळवळींमध्ये ते थेट सहभागी झाले. यामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील असंख्य सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आणि याच राजकीय संबंधांचा उपयोग त्यांनी जनतेच्या सेवेसाठी केला. आपल्या ओळखीवर सुनील महाजन यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या गाव परिसरात विविध विकास कामांसाठी आजवर महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. बघा, कुठल्याही सत्तास्थानी नसताना मुंबई दिल्लीच्या शासन प्रशासनाच्या वर्तुळामध्ये अगदी लीलया वावरणारे सुनील महाजन यांनी आतापर्यंत ठिकठिकाणी विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी हा खेचून आणलाय. मंडळी, जेव्हा आपल्या हातामध्ये कोणतंही पद नसतं अशा वेळी कोट्यवधींचा निधी गावासाठी आणणं कठीण असतं. मात्र सुनील यांनी त्यांची जिद्द, मेहनत आणि चिकाटीमुळे अशक्य असणाऱ्या गोष्टी केवळ जनसेवेसाठी शक्य करून दाखवल्या. खरं तर सुनील त्यांच्या या वाटचालीमध्ये त्यांच्या सौभाग्यवती कीर्तिताई सुनील महाजन यांचा सुद्धा तेवढाच मोलाचा वाटा आहे. कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळताना कीर्तिताई यांनी सुनील दादांच्या खांद्याला खांदा लावून समाजसेवेच्या कार्यामध्ये स्वतःला नेहमी झोकून दिलाय. त्या स्वतः सुद्धा उच्च शिक्षित आहेत. त्यांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या कामाचा पूर्वानुभव सुद्धा आहे. येऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाजन यांच्या पत्नी कीर्ती महाजन या उमेदवार म्हणून जनसेवेसाठी उभ्या राहणार. मंडळी, आज महाजन पती पत्नी विषयी लोकांमध्ये विश्वास आणि प्रेम आहे. हा विश्वास मिळवण्यासाठी महाजन कुटुंबाला तेवढा संघर्ष सुद्धा करावा लागला. हिंगोडे गटातील प्रत्येक गावागावातील प्रत्येक वस्ती या दोघांनी अगदी पिंजून काढली आहे. महाजन यांच्या कामामुळे कितीतरी गावातील शिवारापर्यंत जाणाऱ्या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतलाय. कुठे पाण्यामधून होणारा प्रवास थांबलाय तर कुठेतरी पिण्याच्या पाण्याची शाश्वत सोय तयार झालीय. तर काही ठिकाणी पहिल्यांदाच विजेचा प्रकाश हा लोकांच्या घरी पोहोचलाय. बघा, जात, धर्म, पंथ काहीही न पाहता या महाजन पती पत्नीनं पायाला भिंगरी लावून आणि मनामध्ये जनसेवेचं व्रत ठेवून लोकांच्या समस्या आजपर्यंत सोडवल्या. कोणत्याही पदावर नसताना एवढा सगळा कायापालट करणारे महाजन हे गेल्या 30 वर्षांपासून राजकीय क्षेत्रात वावरतायत. मुंबई आणि दिल्लीमधील उच्च पदस्थ अधिकारी असोत किंवा मग विविध पक्षाचे राजकीय नेतेगण, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा सर्वच वरिष्ठ पातळीवरील मातब्बर नेत्यांशी त्यांचे अतिशय सलोख्याचे आणि विश्वासाचे संबंध आहेत. आणि त्यामुळेच सुनील महाजन यांनी आतापर्यंत तालुकाभरामध्ये गावोगावी कोट्यवधी रुपयांची विकास कामं खेचून आणली आहेत. मंडळी, राजकारणामध्ये पदापेक्षा व्यक्तिमत्वाला अधिक किंमत असते किंवा महत्त्व असतं.
तुमचं व्यक्तिमत्व चोख असेल तर कोणतंही पद नसलं तरी तुम्हाला वरिष्ठ नेते भरभरून मदत करत असतात आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे सुनील महाजन आहेत. आजवर सुनील महाजन यांनी जनतेला भरभरून देण्याचा स्वच्छ हेतून प्रयत्न केलाय. त्यामुळेच लोकांनी त्यांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याचा आग्रह सुद्धा केलाय. आणि याच लोकाग्रहास्तव एका विशिष्ट भागावर लक्ष केंद्रित करून त्याचं नंदनवन करण्याचा विडा सुनील महाजन यांनी उचलला. त्यासाठी अर्थातच निवड केली आहे ती ठेंगोडा जिल्हा परिषद गटाची. त्यामुळेच पायाला भिंगरी लावून महाजन गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं संपूर्ण परिसर पिंजून काढतात. या गाठीभेटींदरम्यान अबालवृद्ध त्यांचं प्रचंड मनापासून स्वागत करतात. त्यांना साथ देण्याचं वचन सुद्धा देतात. सर्वसामान्यांचं प्रेम विश्वास असाच अखंड ठेवण्यासाठी सुनील महाजन यांनी मातीशी असलेली नाळ आतापर्यंत कधीच तोडलेली नाही आणि यापुढेही ते तोडणार नाहीत अशी लोकांची अपेक्षा आहे. त्यामुळे या महाजन पॅटर्नची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.